नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, बॉम्बे हायकोर्टमध्ये ड्रायव्हर पदासाठी जी 2025 ची भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये बरेच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट होत्या की अर्ज भरत असताना कशा पद्धतीने भरला पाहिजे। त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा डॉक्युमेंट विचारलेला आहे की ते म्हणजे चारित्र्य पडताळणीचा दाखला आपल्याला कशा पद्धतीने असला पाहिजे। तर मित्रांनो, आपल्याला ऑनलाइन अर्ज भरत असताना काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जे काही चारित्र्य पडताळणीचा दाखला आहे त्याचा नमुना कशा पद्धतीने असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्ही ड्रायव्हर भरतीचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते तुमच्या इथं लक्षात येणार आहे। ज्यावेळेला ऑनलाइन अर्ज भरणार आहे त्यावेळेला पूर्ण अर्ज इंग्रजी भाषेतून भरायचा आहे। त्याचबरोबर 1000 रुपये हे SBI कलेक्टद्वारे ऑनलाइन पेमेंट गेटवेने आपल्याला हे पेमेंट करायचं आहे। त्याचबरोबर बघा इथं काय म्हटलेलं आहे, ऑनलाइन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा, शक्यतो मोबाईलवरून अर्ज भरण्याचं टाळायचं आहे। मित्रांनो, मोबाईलवरून आपण अर्ज जर भरत असू तर आपल्याला तिथं काही माहिती जी आहे ती माहिती भरत असताना चुकण्याची शक्यता दाट असते। त्यासाठी मित्रांनो शक्यतो आणि 100% अर्ज जो आहे तो कॉम्प्युटरवरूनच भरायचा आहे। ऑनलाइन अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे बघा। आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं फोटोची जी काही साईज आहे, फोटो आणि साइन आपल्याला तिथं स्कॅन करून अपलोड करावी लागत आहे। दोन्ही वेगवेगळं काय करायचे, अपलोड करायचे आहेत किंवा स्कॅन देखील दोन्ही वेगवेगळं करायचं आहे। आणि त्या दोन्हींची साईज जी आहे ती 40 KB असली पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्येच हे दोन्ही आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचं आहे। आलं का लक्षात? त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुम्ही ज्यावेळेला अर्ज करणार आहे त्यावेळेला एकच आस्थापना निवडायची आहे, म्हणजे तुम्ही मुंबई, नागपूर किंवा औरंगाबाद या तिन्हीमधलं कोणतंही एकच ठिकाण निवडू शकता। तिन्ही ठिकाणी एकाच वेळेला तुम्ही अर्ज करू शकणार नाही, हे मित्रांनो लक्षात घ्या। त्याचबरोबर अर्ज करत असताना तुम्हाला अर्जामध्ये स्पेलिंग मिस्टेक टाळायचे आहे। आपल्या ज्या काही शैक्षणिक कागदपत्र आहेत त्या शैक्षणिक कागदपत्रावरती जे काही तुमचं स्पेलिंग आहे तेच स्पेलिंग तुम्हाला अर्जामध्ये तिथं फिलअप करायचं आहे। स्पेलिंग मिस्टेक मित्रांनो करू नका, अन्यथा तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज बाद केला जाईल, हे लक्षात घ्या। त्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटवरती जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तिथं टाकायचं आहे। उमेदवाराने पत्रव्यवहाराचा अचूक पत्ता पिन कोड सहित द्यायचा आहे। आपला जो ॲड्रेस आहे घरचा, तो घरचा ॲड्रेस व्यवस्थित पिन कोड सहित द्यायचा आहे। जवळचं लँडमार्क वगैरे सगळं व्यवस्थित पद्धतीने द्यायचं आहे। त्याचबरोबर ईमेल ID आणि मोबाईल नंबर देखील अचूक द्यायचा आहे बघा। याच्यावरती आपल्याला कम्युनिकेशन केलं जाणार आहे, त्यासाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID देखील अचूक द्यायचा आहे। उमेदवाराने आपली जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्र, जन्म प्रमाणपत्राद्वारे अचूक लिहायचे आहे, जन्मतारीख वगैरे चुकवायची नाही। स्वतःचा आधार क्रमांक देखील व्यवस्थित तिथं तुम्ही नमूद करायचा आहे। आणि तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत SSC किंवा HSC किंवा डिप्लोमा असेल, डिग्री असेल, त्याची जी गुणपत्रिका आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथं टक्केवारी किंवा ग्रेड आहे ती टाकायची आहे। उमेदवाराने त्याला ज्ञात भाषेची भाषा निवडायची आहे, तुम्हाला जी भाषा येते ती भाषा देखील तिथं निवडायची आहे। वाहन चालवण्याच्या अनुभवाबाबतीत माहिती देखील तिथं नमूद करायची आहे। तुमचा जो काही परवाना आहे, वाहन चालवण्याचं तुमचं जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे त्याची देखील संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे। उमेदवाराने वाहन देखभाल व किरकोळ दुरुस्तीचे प्रमाणपत्र बद्दलची देखील माहिती तिथं अचूक भरायची आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो काही वाहन किरकोळ देखभालीचा जो फॉर्मॅट आहे दुरुस्तीचा, तो फॉर्मॅटची लिंक मी तुम्हाला या PDF मध्ये दिलेली आहे। त्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा फॉर्मॅट कसा असावा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर तुमच्यावरती कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल नाहीत त्याचं देखील तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला बघा इथं चारित्र्य पडताळणीचा दाखला देखील द्यायचा आहे। तुमचं जे काही फॉर्म आहे तो फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून तुमच्या जवळ मित्रांनो ठेवणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। आणि फॉर्म A
चारित्र्य पडताळणीचा दाखला कशाप्रमाणे असला पाहिजे त्याचा इथे तुम्हाला नमुना दिला आहे की प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती कुमारी, इथं तुमचं नाव टाकायचं मित्रांनो आणि ह्या तालुका टाकायचा तुमचा जो आहे तो, जिल्हा टाकायचा, येथील रहिवासी असून मी त्यांना मागील किती वर्षापासून, कमीत कमी इथं 20 वर्ष 10 वर्ष जे काय असेल ते लिहायचं आहे आणि त्यांची वर्तणूक चारित्र्य चांगले आहे, ते त्या माझे नातेवाईक नाहीत असे करता बघा इथं करता सदरील वर्तणूक चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि ज्यांनी तुम्हाला चारित्र्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांचं नाव, व्यवसाय सही, त्यांचा पत्ता, त्यांचा भ्रमणध्वनी जो काय आहे तो इथं द्यायचा आहे, ठिकाण आणि दिनांक देखील इथं नमूद करायचा आहे, ज्यांनी सही केलेली आहे त्यांची सर्व माहिती आणि पत्ता इथं अशा पद्धतीनं तुम्हाला खाली मेन्शन करायचं आहे मित्रांनो। हे जे करत आहे ते चारित्र्य पडताळणीचा दाखला तुम्ही तुमचे जे काही गावातील शहरातील ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या प्रतिष्ठित व्यक्तींकडून तुम्हाला हा चारित्र्य पडताळणीचा दाखला घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि अशाच पद्धतीनं ही जी काही ड्रायव्हर भरती आहे या ड्रायव्हर भरतीची संपूर्ण तयारी आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतलेली आहे। बरेच सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये चांगला फायदा मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे। तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।